क्षेत्रातील डॉक्टर असतील, ॲडव्होकेट असतील, पोलीस डिपार्टमेंटमध्ये असतील, सामान्य नागरिक असतील यांना आज म्युझिकवर चालण्याचा म्हणजे रॅम्प वॉक करण्याचा इथं एक मौका मिळालेला आहे। आणि दरवेळेस वेगवेगळे इव्हेंट्स घेऊन येणाऱ्या NRKच्या नीता राजदान कौल माझ्यासोबत आहेत। आप हर साल अलग अलग इवेंट लेते हो, अलग अलग थीम्स आप लेते हो। अब ये जो आप वॉक फॉर नेशन ये थीम आपका दिमाग में आया? सर ये दिमाग में तभी आ गया था जब हम लोगों ने पुलवामा में और कारगिल में अपने जितने लोगों को शहीदों को खोते हुए देखा, उनकी फैमिली ने जितने अपने घरवालों को खोया है, सोचा उनको एक ट्रिब्यूट दे। उसी हिसाब से हम लोगों ने यहाँ के पुणे के जितने भी इन्फ्लुएंसर्स हैं, जैसा कि आपने बोला अलग अलग क्षेत्रों से, उनको बुलाया। किसी ने संगीत किया, किसी ने कैंसर के लिए इवेंट किया। तो आई वुड लाइक टू थैंक एवरीवन। बहुत अच्छा रिस्पॉन्स आया और बाकी तो आप वीडियो डाल ही देंगे। लेट्स वॉक फॉर नेशन। थैंक यू सो मच। माझ्याबरोबर आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्ष पुष्पिताई देसाई, त्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या। ताई, कसं वाटलं हा एक आगळा वेगळा कार्यक्रम पाहून आपल्याला? NRK फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे इव्हेंट दरवेळी होतातच, परंतु सध्या 15 ऑगस्ट आहे, 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते देशभरात होत आहेत आणि आगळं वेगळं काहीतरी करायचं हे दरवेळी नेताजींचं एक स्वप्न असतं आणि त्या पद्धतीनं ते कार्यक्रम करत असतात। वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रत्येकाला घ्यायचं आणि आपण देशासाठी वॉक करायचा, अनेक वेगळा संदेश द्यायचा, असं त्यांचं या इव्हेंटमध्ये म्हणणं होतं। आणि निरनिराळ्या भागातून लोक इथं आले, मग अगदी लहान मुलींपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे सहभागी झाले। आपल्या तिरंग्याचा जो कलर आहे म्हणजे भगवा असेल, पांढरा असेल, हिरवा असेल, निळा असेल, हे सगळं कॉम्बिनेशन करून प्रत्येकजण देशभक्तीसाठी त्याच्यात सहभागी झालेलं होतं। आम्ही सगळे एक आहोत हा संदेश याच्यातून देण्यात आला। विविधतेतून एकता, सगळ्या जाती धर्माचे लोक याच्यामध्ये आम्ही भारतात आहोत आणि भारत आपला एक आहे, भारत मातेचे आम्ही सगळे जण आहोत। आणि पुलवामामध्ये झालेला हल्ला असेल किंवा अनेक ज्या पद्धतीनं भारताला जे आहे टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो, आपण बघितलं की दरवेळी भारत सरस राहिलेला आहे। आत्तासुद्धा 15 ऑगस्ट दिवशी भारतामध्ये ऑपरेशन सिंदूरची चर्चा होत होती, कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आपल्याला माहिती आहे। आणि म्हणूनच आजचा जो इव्हेंट होता, आजचं जे वॉक फॉर नेशन हे जे एक नवीन आगळावेगळा जो आहे तो कार्यक्रम होता, निश्चितच देशभक्ती जागी झाली। प्रत्येकाच्या मुखामध्ये, प्रत्येकाच्या वॉकमध्ये आपण हे देशासाठी करतोय याच्यासाठी एक प्रचंड जे आहे तो एक सन्मान होता। आणि मला वाटतं की नीता कौल आणि त्यांच्या टीमने खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं आयोजन केलेलं होतं। भारत माता की जय, वंदे मातरमच्या ज्या घोषणा आहेत त्यांनी सभागृह जे आहे ते दणाणून गेलेलं होतं। त्यामुळं पुन्हा एकदा 15 ऑगस्टच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते NRK फाउंडेशनच्या माध्यमातून आपण घ्यावे। हाही कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं आपण घेतला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। नमस्कार, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज या इव्हेंटचे शो टॉपर प्राजक्ता चौधरी मॅडम हे आपल्यासोबत जोडलेले आहेत, तर या कार्यक्रमाबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल। आज या दिवशी स्वातंत्र्य दिवसानिमित्त मी एक ब्युटिफुल सोल, त्यांचं नाव आहे डिम्पल चीमा, यांना रिप्रेझेंट करत आहे। त्यांचा जो त्याग आणि त्यांचे जे सॅक्रिफाईस आहे, त्यांचं जे प्रेम आहे ते आजच्या पिढीला एक इन्स्पिरेशन आहे। त्यांनी आपल्याला हे सांगितलं की प्रेम फक्त शारीरिक नसून आठवणींमध्ये आणि एक विश्वासामध्ये सुद्धा असू शकतं। सिम्प्लिसिटीमध्ये सुद्धा आपल्याला हॅपीनेस, आनंद भेटू शकतो। मी स्वतःला फार भाग्यवान मानते की आज आपण या काळामध्ये सुद्धा या व्यक्तीला ओळखतो, आपण त्यांना जाणतो आणि आपले जे भावना आहेत त्यांच्यापर्यंत माझी पोहोचण्याची ही माझी एक विनंती आहे की त्यांच्यापर्यंत त्या भावना पोहोचाव्यात, ते जे प्रेम आपल्या जगात पसरवत आहेत। तर मला त्याबद्दल फार प्राऊड वाटतं, फार गर्व वाटतो। Hello everyone, I'm Anjali Kaduya from Mumbai, 63 years old, a proud breast cancer survivor. Today I have come here for NRK show, that's a walk for the nation. We are going to celebrate Independence Day with proudly for the people who sacrificed their life for our freedom, right? Let's enjoy the Independence Day program and we are going to rock it. Of course, it is an NRK show. NRK always rock, I'm a part of it. Thank you so much and enjoy your Independence Day program. Thank you and Bharat Mata ki Jai, Vande Mataram, Vande Mataram, Vande Mataram. Thank you and love you all. A big hug from my side. Love you.
नमस्ते पुणे, माझं नाव आहे विद्या लाटे कांबळे. वॉक फॉर नेशन आणि ट्रिब्यूट हे आम्ही सगळ्या सोल्जरसाठी करतो आहे की 15 ऑगस्टच्या निमित्ताने NRK प्रेझेंट इथे खूप सुंदर इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. बिकॉज ऑफ ट्रॅडिशनल कल्चर, इंडियन कल्चरला रिप्रेझेंट करण्यासाठी वगैरे, आणि सगळे सोल्जर जे आहेत आपले की त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून आम्ही सर्वजण इथे एक छानपैकी वॉक करतो आहे, ट्रॅडिशनल वॉक. तर यासाठी मी ॲज अ ग्रूमर म्हणून या इव्हेंटसाठी मला नीतू मॅमनी इन्व्हाइट केलेलं आहे. तर थँक्यू सो मच. सामाजिक कार्यकर्त्या लीना मोदी मॅम हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नमस्ते. आज मी इथे वॉक फॉर नेशन रनवे फॅशनमध्ये आलेली आहे. NRK ग्रुपचे फाउंडर नीता राजदान कॉल मॅमनी मला इन्व्हाइट केली ॲज अ चीफ गेस्ट. थँक्यू नीता मॅम, मला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. बस मला आज पण असं वाटतं आहे की देश आझाद झाल्यानंतर पण आज ज्या लोकांमध्ये उत्साह आहे रनवे फॅशनचा, तो मी बघून खूप खुश आहे की आज पण आपल्या तिथे संस्कृती म्हणजे भारताची जी संस्कृती आहे ते आज पण जागृत आहे. तर मी खूप या प्रोग्राममध्ये खुश आहे. आणि सगळे लोक खूप म्हणजे मेकअप, नीता मॅमनी स्नॅक्स, मेकअप सगळं फ्रीमध्ये सगळ्यांना म्हणजे वाटलेलं आहे. आणि खूप म्हणजे त्यांचं प्रेम आणि त्यांची रिस्पेक्ट मतलब जे आहे आगताक स्वागता, त्यांनी मी खूप खुश आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद. पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.